साहेब तुम्ही मला असं एवढं अर्जंटली इथं का बोलवून घेतलं? हा काय प्रकार आहे? विठ्ठल काय करत होता? आता तुम्हाला काय सांगू साहेब, नशिबानं मी होतो म्हणून आपली गाडी तरी वाचली. अरे पण मुळात हे झालंच कसं? काय दारू बिरू प्यायला होता का काय? हा मॅडम, म्हणजे मी त्याला खूप वेळा सांगितलो नको पिऊ दारू, नको पिऊ दारू, पण नाही, तो तरी काय करन म्हणा बिचारा. लय टेन्शनही हो त्याला, पोराचं टेन्शन, कामाचं टेन्शन, पैशाचं टेन्शन. तुम्ही त्याला वॉर्निंग दिली ना मॅडम, का अजून एक चूक जरी झाली तरी कामावरून काढून टाकणार. बिचारा विठ्ठल सगळ्या बाजूने पिचला गेलाय. तो बिचारा, मुळात असे उद्योग करणारी माणसं बिचारी असतात. मॉम, हा गाडीचा प्रश्न नाहीये. ही हॅज अटॅक्ड अस. उद्या मी असतो आतमध्ये तर, तू असतीस तर, अनाहिता असती तर, आपण कधी कधी एकटीला पण सोडतो त्याच्याबरोबर. काही करू शकतो हा माणूस. उद्या अनाहिताला त्यांनी किडनॅप जर केलं, आपला बदला गेला म्हणून, तर काय करायचं? मला वाटलं होतं ती दिलेली वॉर्निंग पुरणार आहे त्या विठ्ठलला. नाही नाही, विठ्ठलचं हे वागणं काही बरोबर नाहीये. आणि तू जे म्हणतोयस ना प्रणव, ते बरोबरच आहे. हा प्रश्न आता फक्त गाडीचा राहिलेला नाहीये. त्या काय 50 घेऊ रे आपण. आता हा प्रश्न आपल्या सिक्युरिटीचा झालेला आहे. आणि CCTV लावून घेण्याची आयडिया तुझीच आहे ना प्रणव? अगदी बरं झालं. नुसतं ते नाही, वेळोवेळी तू ते बघतोस, त्याच्यामुळे ही चूक कळली आपल्याला. बघितलंस मॉम, तू उगाच म्हणते की मला घराची काही काळजी नाही म्हणून. पण पंकज, तू हे आपणहून सांगायला हवं होतंस आम्हाला. सॉरी मॅडम, अहो त्याची बिचाऱ्याची नोकरी जाईल म्हणून मी. बस 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 झालं. मॉम, आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. पंकज, जा त्याला बोलून आण. हे विठ्ठल, चल. प्रणव साहेब आणि मालती मॅडम बोलवत आहेत तुला, चल. मॉम, दया दाखवायची गरज नाही आहे, प्लीज. या, उभे राहायचं. काय झालं मॅडम? वा, आता तूच विचार आम्हाला काय झालं म्हणून. विठ्ठल त्या दिवशी तुला वॉर्निंग दिली म्हणून त्याचा बदला घेतोयस का आज तू? हो नाही मॅडम, काल रात्री जरा जास्त झाली होती म्हणून झालं. आणि हा पंकज बोलला. हे मी काय बोललो? मी काय, मी थांबवलं ना तुला उलट हे करण्यापासून. सॉरी मॅडम, परत नाही होणार असं. नाही, परत असं होणारच नाही, होऊनच देणार नाही ना, कारण तू इथे राहणारच नाहीयेस. तुला नोकरीवरनं काढलंय, कळलं का? हा आमच्यावर असॉल्ट होता, कळतंय का तुला? मला जर हवं असतं ना तर मी आता तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, पण आमचं मन मोठं आहे आणि तुझी बायको गरोदर आहे. केवळ ह्या कारणाकरता म्हणून तुला सोडतोय, कळलं का? चल निघ. काय झालंय? तुम्ही विठ्ठलला नोकरीवरून का काढताय? या आल्या गरिबांच्या फुलंदेवी. काय केलं विठ्ठलने? विठ्ठलने दारू पिऊन आमच्यावर हल्ला केलाय. काय? आता तुला प्रश्न पडला असेल ना की चांदीची वाटी आणि चमचा हे माझ्याकडे कसं आलं? ते घडल्या गोष्टी आहेत रे.
पण माझ्या बापानं आईला प्रथम मी आणि नंतर हे दिलं. बाका आयुष्यभर छळलं तिला, नुसतं सगळं घेतलं तिच्याकडनं. पण तिनं तिचं माणुसकीचं बाळकडू त्या वाटेतून घुटीतून मला 5 जन्मवला. ते नंतर तीच गमावून बसली. ते सुहासिनी देशमुख, त्यांच्याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? म्हणजे त्यांच्या काही आठवणी वगैरे आहेत तुमच्याकडे? काय करायचं तुला? काय करायचं तुला? खासगी गोष्ट आहे माझी. प्रश्न विचारायचे नाहीत, जे सांगीन ते लिहायचं फक्त. हा अगाऊ मित्र म्हणून मी तुला सांगतो काही गोष्टी, तर अगदी घुसघुस 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 करायला लागला काय? याचं घुसखोर लोक मला आवडत नाही बरं का. जा तू आता, जा. नाही बस, जा. अहो ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. मी कुठे जाणार नाही, मी इथेच आहे. तुम्ही आराम करा. तुमचा राग शांत झाला की आपण बोलूया. ए, मी शांत बसेल नाही तो उड्या मारीन. तुला काय करायचंय? हा, तू जा सांगितलं ना. पण इथून तुम्ही उड्या मारताना किती छान दिसाल ना. तुम्ही तुमची टोपी पण उडवाल का? ए, तुला जा सांगितलं ना मी. मला एकांत हवा आहे. ठीक आहे, मग तो आला की मी जातो. मैडम प्लीज हमारी बात तो सुनिए. देखिए विट्ठल ऐसा नहीं, उससे गलती हो गया. वो वापस ऐसा नहीं करेगा. मैडम प्लीज, हम आपके पैर पकड़ते हैं. बास झालं आता. आम्हाला काय दुसरे काम धंदे नाहीत का? निघा चला. तुझ्या नवऱ्याला या घरात थारा नाही, कळले का? तू आणि तो ताबडतोब या घरातनं निघायचं. चला निघा. मॉमी ड्राइवर बुक तो डोंट वरी. साहब आप हमको नौकरी से निकाल देंगे तो हम रास्ते पर आ जाएंगे साहब. और अब ऐसी हालत में हम कहाँ जाएंगे? मैडम हम माफी मांगते हैं ना. प्लीज आप पगार काट लीजिए, पर निकालिए मत मैडम. गुड्डी, तो जे काही वागलाय त्याच्यावरून कसा विश्वास ठेवायचा आम्ही त्याच्यावर? तरी तुझी ही अवस्था बघून त्याला पुन्हा नोकरीवर ठेवलंय. पर मैडम, ए, तू उगाच रडू बिडू नकोस हा. आणि हे सारखे हात जोडून माफी मागू नकोस. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. ठीक आहे, तुझी ही अवस्था बघून मी फार तर फार उद्यापर्यंत थांबू शकते. उद्यापर्यंत तुम्हाला वेळ देते. दुसरी जागा बघा आणि सामान घेऊन उद्या निघा. एवढंच करू शकते. खरं तर तुमची लायकी नाही दया दाखवायची. माझ्या मॉमचं मन मोठं आहे ना म्हणून. बस झालं, निघा आता. मंजू दीदी, अब मॉम, मी काय म्हणते, मंजू तू मध्ये पडू नको हा. काय मंजू नाही काय नाही, मी सांगतोय ना निघायचं. का नुसती कुठे? तुझं काय आता हळदी कुंकू लावून सांगू तुला जायचंय म्हणून? बस झाला. नाटक इतकी करतात नाही लोक. पण मॅडम तुमच्या परफ्यूमचा वास तर खूपच जबरदस्त आहे. रिअली? थँक्स या. अहो तुम्हाला अजून एक गंमत सांगायची राहूनच गेली की अक्कीची. काय? अहो एकदा मोनिका, कशाला बोलवलंय सत्ता? अगं देवयानी बस इकडे. ती ना मंजूची गॉसिप सांगतीये. व्हॉट? या सांग. अहो एकदा काय झालं माहितीये का? अक्की आहे की नाही, फाटका युनिफॉर्म घालून गेली होती शाळेमध्ये. व्हॉट? वाव, चीप या. म्हणजे काय ना, आमच्या मम्मी पप्पांना परवडायचं नाही ना, म्हणून मग आम्ही 1 वर्ष आड युनिफॉर्म घ्यायचो. आणि मी काय करायची माहितीये का? नवीन आणलेला ड्रेस स्वतः घालायचे आणि अक्कीला द्यायचे जुना घालायला.
तिने एक नंबरची येडीच आहे. तिला काय हाऊसच नाही नवीन कपड्यांचे. फार फाटेपर्यंत घालते ती. म्हणून मी नवीन ड्रेस घालायचे. तिचं काय म्हणणं माहितीये का, आपण मनाने चांगलं असलं की आपण सुंदर दिसतो. येडपटच आहे. फॅशन बिशन काय असते की नाही हो मॅडम? शाळेत फाटका युनिफॉर्म घालून जाणारी देशमुखांची सून? नो वे. कुटी कुटी नको ग रडूस. हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला सांग, विठ्ठल असं का वागला? काय झालं होतं नेमकं? पता नहीं दीदी, हम तो खुद ही बौखला गए. एक तो विठ्ठल आजकल बहुत टेंशन में रहता है बच्चे को लेकर. कहता है इसका भविष्य हम नहीं बना सकते. ड्राइवर का बेटा ड्राइवर ही रहेगा. और ऊपर से वो पंकज. पंकज? त्याने काय केलं? दीदी वो पंकज खुद तो बेशरम है, लेकिन दूसरों को भी गंदे रास्ते ले जाना चाहता है. हमने कितनी बार मना किया दीदी, फिर भी वो विठ्ठल को दारू पीने लेकर गया. काय? और नहीं तो क्या. विठ्ठल थोड़ी शराबी है दीदी. पंकज ने उसको भड़काया, इसलिए उसने ये सब किया. विठ्ठल को बहुत अच्छी तरह से जानते हैं दीदी, वो ऐसा कभी नहीं करेगा. तू म्हणतेस ते बरोबर आहे गुट्टी. मलाही असं वाटत नाही की विठ्ठल स्वतःहून असं काही करेल. पण हे सिद्ध कसं करणार? पण नाही करू शकलो तर? अब तो सब राम भरोसे है दीदी. विठ्ठल नया काम और मकान ढूंढने गया. जो किस्मत में है वही होगा. ये गलती अगर प्रणव साहब ने की होती तो उनको कोई सजा नहीं मिलती. गरीब ने की हुई छोटी सी गलती को भी बहुत बड़ी सजा मिलती है दीदी. गुड्डी, अगं निराश नको ना हो. मी काहीतरी करते, मी काहीतरी मार्ग काढते यातनं. मी परत एकदा बोलून बघते त्यांच्याशी. नहीं दीदी, अब वो आपका घर है. हमारे लिए अपने घर वालों से लड़ पड़ना, आप इसमें ना पड़ो तो ही ठीक है दीदी. कुठे? अगं तुझं माझं काय घेऊन बसलीस? दोन्ही घरं माझीच आहेत आणि या घरातली माणसंही माझीच आहेत, कळलं? तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. तू प्रियंका आणि निक जोनसचे वेडिंग पिक्चर्स बघितलेस का? आणि तिचा लेहंगा कसला मस्त होता. आणि इनफॅक्ट दीपिकाचा पण. हे सगळं फोटोशॉप असतं ग. खऱ्या सुंदर आपणच असतो. नॅचरल ब्युटी. देवयानी, मला ना रणवीर सिंगला भेटायचंय ग. ही सो क्यूट या. यावर मी प्रणवला काय सजेस्ट केलं माहितीये? आपणच एक फिल्म प्रोड्यूस करून टाकूयात ना, आणि त्यामध्ये रणवीरला घेऊयात कामाला. जे सेटवरती रोज मला त्याला भेटता येईल. तर यावर प्रणव काय म्हणाला माहितीये? तुला कसं कळलं? तो पण असाच असला. हा नमस्कार, तुम्हाला ऐकू येतंय का? असं काय करतीये मोनिका? युअर इम्पॉसिबल. थांबा ग जरा. हा, तुम्हाला ऐकू येतोय का माझा आवाज? हा, खरं आम्हाला एक ड्रायव्हर हवा होता. हो, नाही विश्वासातलाच पाहिजे. हो. You know what, Monica? I never repeat my dresses, especially बाहेर घालायचे. पण आता काही काही लोक असतात जे तेच तेच कपडे घालतात अगं. गरिबीमुळे बिचारे. I know, like this मंजू. ती ना तिचा स्कूल युनिफॉर्म एक साईज मोठाच घ्यायची, म्हणजे 4-5 वर्ष तोच वापरता येईल. What are you saying? How cheap ना? I know. पण काय करणार, बिचारी गरीब आहे ना. पण मग त्यांना त्यांची खरी लायकी कळायला पाहिजे ना ग. तोच युनिफॉर्म परत परत शिवून वापरण्याची.
ठीक आहे. ओके, येस, थँक्यू. मॉम, आपण विठ्ठलला परत आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये पडायची गरज नाहीये. खरं काय खोटं काय, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे याची चांगली जाण आहे ना तुम्हाला. मला माहिती आहे ना, तुम्ही इतरांसारख्या नाही आहात, खूप वेगळ्या आहात तुम्ही. आणि तुम्हाला माझं बोलणं पटतंय. कुठल्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून तुम्ही निर्णय कधीच देत नाही. इतकी वर्ष बघतेय ना तुम्हाला. मग आज आता असं का वागताय तुम्ही? प्लीज नका वागू असं. आता तू सांगणार आहेस का मला मी कसं वागायचंय माझ्या घरात ते? तसं नाही, पण मोनिका आणि देवयानी अंजूने त्यांना माझ्याबद्दल जे काही सांगितलं त्यावर विश्वास ठेवून मला बोलतात. त्या बरोबर बोलत नाहीयेत हे तुम्हालाही पटतंय. संदर्भाशिवाय कुठल्याही गोष्टीबद्दल बोलणं चुकीचंच आहे, नाही? आणि तसंच कदाचित विठ्ठलच्या बाबतीत झालं असेल. विठ्ठल असं का वागला हे आपल्याला माहीतच नाहीये. कदाचित त्याला कुणीतरी भडकवलं असेल, त्याच्या मनात काही भरलं असेल म्हणून तो असं वागला असेल. प्लीज एकदा याबद्दल विचार करा प्लीज. मंजू प्लीज, तू मला सांगू नकोस आता मी माझ्या घरात कसं वागायचंय ते. पंकज भाऊ, किती वाईट करावं एखाद्याचं? तुम्हाला कशाच काही वाटत नाही का? त्याला कामावून काढून तुमचं काय बोलावणार आहे? काऊन केलंस तू असं? ह्या टायमाला ते दोघं कुठं जाणार आहे? हा, गुड्डीताई पोटूशी तुला माहित नाही का? तरी तू केलंस. ए गुड्डी, गुड्डी बाहेर आहे. विठ्ठल, झाली का रे काही राहण्याची किंवा नोकरीची सोय? अगं वेडी आहेस का तू? अगं एका दिवसात अशी नोकरी आणि घराची सोय होती का? अगं असं झालं असतं तर सगळेच खुश झाले असते ना. पण मग आता कुठे राहणार तुम्ही दोघं? नाही म्हणजे हिची अवस्था तर बघ ना. बघू, एखादी धर्मशाळा नाहीतर जिथं जागा मिळेल तिथं राहू, काय मिळेल ते खाऊ. आता याच्यापेक्षा जास्त हिला मी काय देऊ शकणार आहे ग? गुड्डी, अगं होईल सगळं ठीक. गुड्डी, तू आता रडून माझं डोकं नको फिरवू. हे बघ, तुला रडायचं असेल ना तर जा माहेरी तुझ्या. नाही तसंही तुला सासर आणि माहेर नाहीच आहे. त्यामुळे जिथं मी नेईन तिथं राहायचं आणि जे मिळेल ते खायचं, कळलं? गुड्डी, सगळं सामान घेतलं का नीट? अगं सगळं सामान घेतलं का नीट? जो कुछ समेटा जा सकता है वो सब ले ले.
और सब तो छोड़ के जा रहे हैं। म्हणजे काय म्हणायचंय तुला आता? मतलब इन सब लोगों का प्यार, इन सब की यादें, ये तो छूट रहा है ना। इस सामान का क्या मूल्य लगाएंगे यहाँ के लोगों के सामने? गुड्डी, या सगळ्याचा आता एवढा विचार नको करू. काय उद्या सकाळी जाताना तुला खूप त्रास होईल. कारण ही आजची रात्र शेवटची रात्र आहे आपली या घरातली. एवढं सगळं होतं आणि मी काहीच नाही करू शकत आहे. नाही, माझ्या डोळ्यासमोर अन्याय होताना नाही बघू शकत मी नाही गप्प बसणार. मी बोलते. सुपरफास्ट एक्सप्रेस कुठे चालली आहेस? शौनक, मला बोलायला हवं. मी आलेच. थांब. मंजिरी एवढी अस्वस्थ आहे म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय आणि आता काहीही होऊ शकतं. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.